या कवी संमेलनासाठी उपस्थित असणारे सर्व कविवर्य, त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी वर्ग, या सर्वांना नमस्कार करून मी माझ्या कवितेला सुरुवात करतोय. कवितेचं नाव आहे मी कसा वाहत गेलो. मी कसा वाहत गेलो, ती माझी अन मी तिचा होत गेलो. ती माझी आणि मी तिचा होत गेलो, कळलेच नाही मला मी कसा वाहत गेलो. दिसायला तशी ती बरी होती, दिसायला तशी ती बरी होती, पण माझ्यासाठी परी होती. दिसायला ती बरी होती, माझ्यासाठी परी होती. रोज तिचं दर्शन म्हणजे पंढरीची वारी होती. दिसायला ती बरी होती, माझ्यासाठी परी होती. रोज तिचं दर्शन म्हणजे पंढरीची वारी होती. तिच्यात दिसता रुक्मिणी, विठ्ठल मी रातोरात झालो, कळलंच नाही मला मी कसा वाहत गेलो. घराकडे ठेवले तिच्या रोज येणे जाणे, घराकडे ठेवले तिच्या रोज येणे जाणे. रोज रोज भेटण्याचे शोधले नवे बहाणे. घराकडे ठेवले तिच्या रोज येणे जाणे. रोज रोज भेटण्याचे शोधले नवे बहाणे. झाली ती पायवाट आणि मी चालण्याचा स्रोत झालो, कळलेच नाही मला मी कसा वाहत गेलो. भेटल्यावर मला ती इथे तिथे नेत गेली. भेटल्यावर मला ती इथे तिथे नेत गेली. मग हळू चांदराती स्वप्नामध्ये येत गेली. भेटल्यावर मला ती इथे तिथे नेत गेली. मग हळू चांदराती स्वप्नामध्ये येत गेली. ती झाली दिवस आणि मी तिची रात झालो, कळलेच नाही मला मी कसा वाहत. अंधारात वाट शोधण्या ती दिव्याची ज्योत झाली. अंधारात वाट शोधण्या ती दिव्याची ज्योत झाली. सात माझी तिच्या गळ्यातील काळ्या मण्याची पोत झाली. अंधारात वाट शोधण्या ती दिव्याची ज्योत झाली. सात माझी तिच्या गळ्यामधली काळ्या मण्याची पोत झाली. ती आयुष्याचा शेवट आणि मी फक्त सुरुवात झालो, कळलेच नाही मला मी कसा वाहत गेलो. कळलेच नाही मला मी कसा वाहत गेलो.